तुम्ही भगवान शिवाची पूजा करताना शंखनाद करत असाल तर काळजी घ्या, कारण भगवान शिवची पूजा करताना शंखाचा वापर केला जात नाही. तुम्ही भगवान शिवाची पूजा करताना शंखनाद करत असाल तर काळजी घ्या, कारण महादेवाची पूजा करताना शंखाचा वापर केला जात नाही. भगवान शिवाच्या पूजेवेळी शंखनाद करणे निषिद्ध मानले जाते. आनंद, समाधान, नवचैतन्य देणारा श्रावण महिना सुरू झाला की श्रावण महिना म्हटलं की भगवान शिव यांचा महिमा आलाच. भगवान शिव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात. श्रावण महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे. या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवतात असा लोकांचा समज आहे. त्यामुळे या काळात भगवान शंकरांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे. पण यावेळी जर का पूजा करताना शंख वाजवला तर त्याचाही विपरीत परिणाम होतो बरं का. काय आहे शंख न वाजवण्याची आख्यायिका, आता ते पाहूया. शिवपुराणातील आख्यायिकेनुसार दैत्यराजा दंभ याला मूलबाळ होत नव्हते. संतती प्राप्तीसाठी त्यांनी भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली. दंभ राजाच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना वरदान मागायला सांगितले. तेव्हा दंभाने पराक्रमी पुत्राचे वरदान मागितले. भगवान विष्णूने दंभ राजाला तसे वरदान दिले आणि दंभ राजाला एक पुत्र झाला. दंभ राजाने त्याचे नाव शंखचूड ठेवले. त्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी शंखचूडने कठोर तपश्चर्या केली. शंखचूडच्या तपस्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितले. शंखचूडने ब्रह्मदेवाकडे देवांपुढे अजिंक्य होण्याचे वरदान मागितले. तेव्हा ब्रह्मदेवाने हे वरदान देताना शंखचूडाला श्रीकृष्ण कवच दिले. तसेच त्याला धर्मध्वजाची कन्या तुळशीशी विवाह करण्याची आज्ञाही दिली. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने तुळशी आणि शंखचूड यांचा विवाह झाला. ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यानंतर शंखचूडाच्या मनात अहंकार भरला आणि त्याने तीनही लोकांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. शंखचूडामुळे व्यथित होऊन देवांनी विष्णूंकडे जाऊन मदत मागितली. पण स्वतः भगवान विष्णूंनी या दंभपुत्राला वरदान दिले होते. म्हणूनच विष्णूंनी शंकराची आराधना केली. त्यानंतर भगवान शंकर देवतांच्या रक्षणासाठी गेले. परंतु श्रीकृष्णाच्या कवचामुळे आणि शंखचूडाची पत्नी तुळशीच्या सद्गुणधर्मामुळे शिवालाही त्याचा वध करणे शक्य झाले नाही. त्यानंतर भगवान विष्णूने एका ब्राह्मणाचे रूप धारण करून दैत्यराजाकडून श्रीकृष्ण कवच घेतले आणि शंखरूप धारण करून तुळशीचे शील हरण केले. यानंतर भगवान शिवाने आपल्या त्रिशूलाने शंखचूडाचा वध केला. याच कारणामुळे भगवान विष्णूला शंखाने जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तर भगवान शंकरांना शंखचूडाचा वध केला म्हणून शंकरांच्या पूजेमध्ये शंखनाद केला जात नाही. श्री स्वामी समर्थ.